नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मी आज बनवलेलं आहे कैरीचं लोणचं. तर लोणचं घालायला थोडासा उशीर झाला, पण उन्हाळ्यात जास्त गरमी असल्यामुळे हे लोणचं मी पाऊस पडल्यानंतरच घातलेलं आहे. तर इथं मी 3 किलो कैऱ्या आणलेल्या होत्या बाजारातून. त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर त्या कैऱ्या अशा फोडून घेतल्या आहेत. ज्या कैऱ्याच्या मोठ्या होत्या फोडी त्या मी विळीनं अशा छोट्या छोट्या करून घेतल्या आहेत. तर इथं सर्व कैऱ्या आता फोडून बारीक एकदम कापून झालेल्या आहेत. त्यानंतर ह्या कैऱ्या फोडून झाल्यानंतर पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत अर्धा तास आणि धुवून घ्यायच्या आहेत. तर इथं एक मी चाळणी घेतलेली आहे. चाळणीमध्ये एक कपडा सुती ठेवलेला आहे आणि ह्या कैऱ्याच्या फोडी धुवून मी त्या कपड्यावर ठेवणार आहे, जेणेकरून चाळणीतलं पाणी सर्व गळून जाईल. तर इथं सर्व फोडी मी चाळणीमध्ये ठेवून घेतलेल्या आहेत आणि पाणी निथळल्यानंतर ह्या फोडी मी कपड्यावर पुन्हा सुकण्यासाठी ठेवलेल्या आहेत. अजिबात फोडीला पाणी राहिलं नाही पाहिजे, अशा पद्धतीनं फोडी सुकवून घ्यायच्या आहेत. तर मी रात्रभर ह्या कपड्यावर झाकून ह्या फोडी सुकायला ठेवल्या होत्या. तर त्यानंतर मी घेणार आहे पाव किलो कारळ आणि पाव किलो मोहरी. ही मोहरी न भाजता मिक्सरमध्ये काढून घ्यायची आहे. कारळ आणि मोहरी एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे. त्यानंतर मी घेतलेली आहे इथं हळद 30 ग्रॅम, हिंग, मेथी 1 चमचा, लवंगा 1 चमचा, लाल तिखट आणि लसूण. तर लवंगा आणि मेथ्या मी तव्यावर भाजून घेणार आहे आणि इथं मोहरी कारळ काढून झालेला आहे. त्यामध्ये लसूण सुद्धा बारीक करून घेतलेला आहे. लवंगा आणि मेथी पण बारीक केलेली आहे. तर इथं टाकली आहे मी हळद घेतलेली आहे 30 ग्रॅम, म्हणजे अर्धी वाटी, आणि अर्धी वाटी लाल तिखट. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त घेऊ शकता. त्यानंतर मीठ इथं घेतलं आहे मी अर्धा किलो. 3 किलो कैऱ्या असल्यामुळे बरोबर अर्धा किलो मीठ मी घेतलेलं आहे. तुम्ही जर ह्या प्रमाणात कैरीचं लोणचं बनवलं तर अजिबात खराब होणार नाही आणि खारटही होणार नाही. एकदम परफेक्ट अशी चव तयार होते. तर आता हा जो मसाला आहे ना, तो हाताने एकत्र करून घ्यायचा आहे, पण त्यामध्ये मी घालणार आहे 1 चमचाभर हिंग. हिंग घातल्यानंतर हा मसाला एकत्र करून घ्यायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही या पद्धतीनं लोणचं आतापर्यंत बनवलं नसेल तर नक्की बनवा. तर इथं मसाला सर्व मी हाताने एकत्र करून घेतलेला आहे. तर आता मोठ्या टपामध्ये मी कैऱ्याच्या फोडी घेतल्या आहेत आणि यामध्ये टाकणार आहे हा पूर्ण केलेला मसाला. तेल मी नंतरून घालणार आहे. 15 ते 20 दिवसानंतर तेल गरम करून थंड झाल्यावर टाकायचं आहे. तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाका, नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल. तर आता ह्या फोडी टाकल्यावर मसाला असा पूर्णपणे फोडीला लागेल असा एकत्र करून घ्यायचा आहे. अजिबात फोडी कोरड्या राहिल्या नाही पाहिजेत. तर पहा, खूप छान असा मसाला इथं लावून झालेला आहे. आणि आता हे लोणचं मी भरणीत भरणार आहे. तर भरणी मी स्वच्छ धुवून उन्हात वाळून घेतली होती. तर आता भरणीमध्ये लोणचं भरून घेते. तर इथं लोणचं आपलं भरणीत तयार झालेलं आहे. जास्त दाबून लोणचं भरायचं नाही आणि झाकण लावून ठेवणार आहे. सकाळी पाहिलं तर बरेचशी अर्धी भरणी रिकामी झाली होती. मिठाला ज्यावेळेस पाणी सुटतं ना त्यावेळेस भरणी रिकामी होती.
त्यानंतर सकाळ संध्याकाळ झाकण उघडून असं 2 टाईम लोणचं हलवून घ्यायचं आहे आणि झाकण उघडं ठेवल्यावर त्यावर एक कपडा झाकायचा आहे, जेणेकरून मच्छर जाणार नाहीत. तुम्ही लोणचं घालता त्यापेक्षा जास्त लोणच्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. काळजी जर घेतली तर लोणचं व्यवस्थित वर्षभर टिकतं.